महाराजांचं स्वप्न होतं कोळी लोकांचं होते, पण त्यांचा प्रमुख राम कोळी यांनी हा किल्ला बांधला. तर त्यांनी किल्ला बांधला, पण या किल्ल्याच्या लढ्यात कोणी जिंकलं नाही. म्हणून आपला मुघल बादशाह त्याचा जो हे आहे, त्याचा जो सरदार तो त्यांनी ह्याच्यावरती जिंकण्यासाठी तो इथे आला आणि त्यांनी बघितलं किल्ला जिंकणं मुश्किल होतं. म्हणून त्यांनी युक्ती लढवली व किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी व्यापारी म्हणून त्यांनी हे केलं आणि त्यामुळे त्यांनी व्यापारी म्हणून ह्याच्यावरती आला आणि जी नशेली दारू बिरू देऊन त्यांनी त्या कोळी लोकांना रात्रभर शिकवलं त्यामध्ये आणि त्यांच्या 1500 जण त्या रात्री मारले गेले. त्यामुळे तो तर लढाई धरत नाही आपण, कारण की लढाई असते ती 2 योद्धांमध्ये होते, ही लढाई आपण कधी धरत नाही. त्यानंतर महाराजांनी पण याच्यावरती 8 वेळा प्रयत्न केले, पण 8 वेळा महाराजांना अपयश झाले. त्यानंतर महाराजांच्या निधनानंतर एक 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी पण यावरती प्रयत्न केला, पण त्यांना पण अपयशच आले. त्यामुळे ह्याच्यापासून 8 किलोमीटर दूर संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. पद्मदुर्ग हा किल्ला बांधताना महाराजांना एवढ्या अडचणी आणल्या त्या मुघलांनी की त्यांना इथं बांधून द्यायचा नव्हता, कारण की हा जिंकणं खूप कठीण होतं. तोही बांधून दिला नाही, अर्धवट बांधून दिला महाराजांना. तो अर्धवट किल्ला तिथं आहे. आणि त्यानंतर जे आपले सेनापती आहेत त्यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पण आलं नाही. पण 3 एप्रिल 1947 मध्ये भारताच्या संघराज्यामध्ये हा किल्ला भारतामध्ये आलो संघराज्यानं केलं. याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असं आहे का हा एकच असा किल्ला आहे, त्यावरती 22 किलोची तोफ आहे. तिचं नाव आहे गडार बांगडी आणि तिच्याबरोबरच अजून 500 पेक्षा अधिक तोफा ह्याच्यावर आहेत, म्हणून तो अजून किल्ला जिंकू नाही शकतो. अजून दुसरं महत्वाचं ह्याच्यामध्ये आतमध्ये येऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये खाली पाण्याच्या आतमध्ये दगडाचे पट्टे. अजून त्याच्या पुढे गेल्यानंतर याचा जो महादरवाजा आहे किंवा मुख्य दरवाजा कोणाच्याही तो महाग आहे. मुख्य जवळ गेलो तरी कोणालाही त्या दरवाजाचं ठिकाण शोधता येत नाही किंवा माहिती होत. सुंदर माळी मॅडम आणि त्यांचे जे शिलेदार आहेत 8 शिलेदार त्यांनी खास मेहनत घेऊन पहिलं वर्ष आहे कॉलेजचा मेहनत घेऊन हा किल्ला बनवलेला आहे. अप्रतिम मेहनत घेतली. रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ही मंडळी आणि तुम्ही तसा करण्याचा प्रयत्न केला. अगदी तसं इकडे हे रेखाचित्र पण काढलेले मुलांनी या चित्रेश्वर या वाढवला आपण